पुण्यामधल्या कोरेगाव पार्कमधल्या 40 एकर जमिनीचा पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीनं बनावट व्यवहार करून कागदोपत्री ही जागा हडप केल्याप्रकरणी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय विकास खारगे समिती अमेडिया कंपनीचे वकील प्रशांत पाटील यांची शुक्रवारी झाडाझडती घेतली। हा व्यवहार बनावट असल्याचं झी 24 तासनं सिद्ध केल्यानंतर राज्य सरकार आता खारगे यांच्या माध्यमातून बारकाईनं तपास करते आहे। खारगे समिती समोर अमेडिया कंपनीची सुनावणी। खारगे समितीची अमेडियाच्या वकिलांवर प्रश्नांची सरबत्ती। पाच डिसेंबरला अमेडिया कंपनीला पुन्हा बोलावलं। झी 24 तासनं उघडकीला आणलेल्या पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणाच्या चौकशीसाठी सरकारनं विकास खारगे समितीची नियुक्ती केली। या समितीनं जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी कंपनी अमेडियाला पाचारण केलं होतं। अमेडिया कंपनीचे वकील प्रशांत पाटील यांनी कंपनीची बाजू समितीसमोर मांडली। समितीने अमेडियाच्या वकिलांची झाडाझडती घेतल्याची माहिती समोर आली आहे। यावेळी अमेडिया कंपनीच्या वकिलांवर समितीनं प्रश्नांची सरबत्ती केल्याची माहिती समोर आली आहे। जमीन व्यवहारासाठी अमेडियाकडून दिग्विजय पाटील यांना अधिकार होता का? जमीन व्यवहारात अमेडिया कंपनी 300 कोटी रुपये कशी भरणार होती? व्यवहाराआधी वकील म्हणून जमिनीचे टायटल चेक केले होते का? व्यवहारासाठी जिल्हाधिकाऱ्यांना डावलून थेट उपनिबंधकांकडे का गेला असे प्रश्न विचारण्यात आले। जवळपास 70 मिनिटं अमेडियाचे वकील समितीच्या प्रश्नांना उत्तर देत होते। समितीसमोर झालेल्या प्रश्नोत्तराचा तपशील देण्यास अमेडियाच्या वकिलांनी नकार दिला। आज आम्ही अमेडिया LLP यांच्या वतीनं आमचे सबमिशन्स ठेवलेले आहेत। याच्यातले जे कायद्याचे मुद्दे त्याच्यावरती आमचा आर्ग्युमेंट झालेला आहे, पण ते काय मुद्दे मांडले किंवा काय कायद्याचे मुद्दे मांडले ह्याच्यावरती आता मी बोलू शकणार नाही, कारण मॅटर सबज्युडिस आहे। जेव्हा ऑनरेबल कमिटीचा याच्यावरती रिपोर्ट येईल त्याच्यानंतर मी याच्यावरती सविस्तर बोलीन याच्यावरती। नाही, परंतु त्यांच्यावर जे काय आरोप आहेत आणि खास करून दिग्विजय पाटलांवर गुन्हा दाखल झालेला आहे किंवा एकूण ही सगळी सरकारी जमीन होती, खरेदी करता येत नाही, विक्री करता येत नाही, अशा सगळ्या गोष्टी असताना हा सगळा व्यवहार झाला आहे। हे बघा, हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जे काय आरोप आहेत, आत्ता हे सगळे आरोप ऑनरेबल कमिटीसमोर पेंडिंग आहेत। जेव्हा मॅटर सबज्युडिस असतं त्याच्याबद्दल आम्हाला बोलायला परवानगी नसते। ज्या दिवशी याचा रिपोर्टचा निकाल लागेल त्याच्यानंतर मी याच्यावरती सविस्तर भाष्य करीन। ॲज ऑन टुडे जे काय ॲलिगेशन झालेले आहेत त्या ॲलिगेशनचं उत्तर देणं आमचं कर्तव्य आहे आणि ते आम्ही देत आहोत। अमेडिया कंपनीला खरेदी खत रद्द करण्यासाठी 21 कोटींची स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार आहे। त्याबाबत अमेडियाची भूमिका काय असं विचारलं असता याबाबतची कागदपत्र समितीसमोर सादर केल्याचं त्यांनी सांगितलं। आम्हाला स्टॅम्प ड्युटी भरावी लागते किंवा नाही भरावी लागत याच्यावरती स्टॅम्प ॲक्ट खूप क्लिअर आहे। त्याच्या संदर्भातले सगळे कागदपत्र आम्ही सबमिट केलेले आहेत। ज्या दिवशी कमिटीचा अहवाल ते रिपोर्ट पूर्ण येईल त्याच्यानंतर मी याच्यावरती बोलू। खारगे समितीनं 5 डिसेंबरला अमेडिया कंपनीला पुन्हा चौकशीसाठी बोलावलंय। या समितीसमोर 5 डिसेंबरला स्वतः दिग्विजय पाटील, पार्थ पवार हजर होणार की अमेडियाचे वकीलच बाजू मांडणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। गोविंद तुपेसह ज्ञानेश सावंत, झी 24 तास, मुंबई।